नुकतेच मनाच्या श्लोकाच्या धर्तीवरचे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हे महत्त्वाचं तत्त्व मनावर ठसवणारे श्लोक वाचनात आले. त्यावरच काहीतरी लिहावं बोलावं असं वाटलं. कदाचित तुम्हालाही हा माझा प्रयत्न आवडेल. अति लोभ आणि जना नित्य लाज, अति त्यागतो रोकडा मृत्यू आज, सदा तृप्त नेमस्त सर्वात दिसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं, पण प्रत्येकात एक गोष्ट समान असतेच आणि ती म्हणजे प्रत्येकाला काही ना काही हवंच असतं. कुणाला पैसा हवा तर कुणाला प्रसिद्धी, कुणाला प्रेम तर कुणाला यश, कुणाला चैनीत राहायचं असतं तर कुणाला एकांत हवा असतो. माणसांनी जे आवडतं ते मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही, पण त्याचा अतिरेक झाला की इच्छेचं लोभात रूपांतर होतं आणि जे मिळवलंय त्याचाही आनंद घेता येत नाही. असा लोभी माणूस समाजात चेष्टेचा विषय बनतो. त्यानं निखळ समाधान तर गमावलेलंच असतं, पण तो प्रतिष्ठा आणि स्वाभिमानही गमावून बसतो. लोभाचं बोट धरलं की तो माणसाला पतनाच्या मार्गावर नेणार हे अगदी नक्की. माणसाला खाखा सुटणं हे आरोग्य बिघडल्याचं लक्षण असतं. तसंच इच्छेचं लोभात रूपांतर हे मानसिक संतुलन बिघडल्याचंच दर्शक असतं. लोभाची तृप्ती कधीच होत नाही आणि अतृप्तीची परिणिती निराशेतच होत असते. स्वाभिमान आणि प्रतिष्ठा नसलेलं जगणं हे प्राणाविना देहासारखंच असतं. काहीतरी मिळवायचं तर काहीतरी सोडावंच लागतं, कशाचा तरी त्याग करावाच लागतो. जो माणूस पैशाच्या पाठीमागे धावत असतो त्याचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आणि तो आपल्या माणसांपासून दुरावतो. काही जण समाजसेवेच्या प्रेरणेनं भारावून जातात आणि कुटुंबाप्रती असलेलं आपलं कर्तव्य पार विसरून जातात. जणू ते कुटुंबात असूनही नसल्यासारखेच वागत असतात. माझ्या माहितीचे ग्रस्त आहेत. पर्यावरणाच्या कामासाठी त्यांनी वयाच्या 35व्या वर्षी चांगली नोकरी सोडून दिली. या गृहस्थाचं लग्न झालेलं, मुलांचं शिक्षण चालू, नोकरीत जमा झालेल्या पैशावर कौटुंबिक गरजा भागवता येतील असा खुळा आशावाद, आणि होऊ नये तेच झालं. उतरत्या वयात एका मोठ्या शस्त्रक्रियेला समोर जावं लागलं. साठवलेलं धन पुरेसं नसतं याची आता जाणीव झाली, पण फार उशीर झाला होता आणि पश्चात्तापाशिवाय हातात काहीच उरलं नव्हतं. म्हणूनच आयुष्यात त्याग आवश्यक असतोच, पण त्यातही विवेक हवा. स्वतःला भविष्यात पांगळं करणारा त्याग हा अयोग्यच म्हणायला हवा. आपण जसं कुटुंबाचा भाग असतो तसाच समाजाचाही भाग असतो. आपले विचार आणि आपली वर्तणूक यातून आपली प्रतिमा निर्माण होत असते. समाजाकडून आपल्याला मिळणारा प्रतिसाद या प्रतिमेवरच अवलंबून असतो. समाजाला लाखो कान आणि लाखो डोळे आणि तोंड असतात. तुम्ही खोटी प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न केला की तो लगेच समजून येतो. आपण खरंच असू तसंच दिसायचा आपला प्रयत्न असायला हवा. समाजाला फसवणं ही स्वतःचीच फसवणूक असते. म्हणून आपण खरंच समाधानी आणि तृप्त असायचा प्रयत्न करायला हवा. याचा अर्थ असा नाही की आपण अल्पसंतुष्ट असावं. प्रगतीसाठी अधिक मिळवायचा प्रयत्न करायलाच हवा, पण त्यासाठी अधिक त्यागाची तयारीही हवी. पण ते करताना कुठे थांबायचं याचंही भान हवं. मिळवण्याचा अतिरेक नको आणि त्यागाचीही मर्यादा सांभाळायला हवी. थोडक्यात काय तर प्रमाणामध्ये सर्व काही असावे. शब्द आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.